माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, देशात 7 दिवस दुखवटा जाहीर। अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी, निकटवर्ती आणि राजकीय नेत्यांची गर्दी, अंत्यदर्शनासाठी पार्थिव आज भाजप मुख्यालयात। मेरे लिए तो अटल जी का जाना पिता तुल्य संरक्षक का साया सिर से उठने जैसा है। वाजपेयींच्या निधनानं एका युगाचा अंत, आमच्यावरील पितृतुल्य छत्र हरपलं, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक। दुपारी 1 वाजता निघणार अटलजींची अंत्ययात्रा, वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी दिल्लीत देशभरातून लोकांची गर्दी, दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार। अटलजींच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राष्ट्रपतींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच आदरांजली वाहत व्यक्त केला शोक। लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची वाजपेयींना श्रद्धांजली, वडील गेल्याचं दुःख झाल्याची लता दीदींची प्रतिक्रिया। माजी कसोटीपटू अजित वाडेकर यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार, परदेशी विजयाच्या शिल्पकाराला आज अखेरचा निरोप। नंदुरबारच्या नवापूरमध्ये ढगफुटी, रंगावली आणि सुरपाण नदीला पूर, नदीकाठची घरं वाहून गेली, नागपूर सूर महामार्ग ठप्प, तर मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। केरळमध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू, 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, तर कर्नाटकातही पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी भूस्खलन। आणि कोची विमानतळाला आलं तलावाचं रूप, पुढील काही दिवस विमानतळ राहणार बंद, पूरग्रस्तांना हलवण्यासाठी सुरक्षा बलांकडून प्रयत्न।